मला हेच कळत नाही. पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजे. दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत. मला पुरावे पाहिजेत. आता ह्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन चेंज नाही करू, मला पुरावे पाहिजेत. त्या माणसाचा जो माणूस बोललाय ना त्याच्याकडनं मला पुरावे पाहिजेत की हा माणूस दहशतवादी आहे. दहशतवादीचे पुरावे तर आपल्याकडे असणार ना, तुम्ही त्यांना एवढं लेबल करताय. मला पुरावे पाहिजेत. जो माणूस आपल्या बाजूला फिरतोय तो दहशतवादी असेल तर आपल्याला भीती वाटली पाहिजे. काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही जणांचा हेतू चांगला असू शकतो आंदोलन करण्यामागचा, मात्र या मागे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न काय सायलेंट प्रोटेस्ट होता, मी बघितलं ते सगळं शांततेत. काय त्या मुलांनी काय केलं, पोलिसांवर हात उचलला किंवा काय केलं? मला वाटतं पोलिसांनी पण काळजी घेतली पाहिजे थोडी या मुलांची. 20 गेली आहेत, त्याच्यासाठी अख्खा प्रश्न उभा राहिलाय. आणि आज हा नाही राहिला आणि ह्या माणसांनी राजीनामा नाही दिला, अशाच निर्लज्जपणे सगळं कारभार चालू राहणार. एक एक्झाम्पल आपण सेट केलं पाहिजे. आणि मी खरंच सांगतो, भाजप जे करतंय आज त्यांनी हे भोगायला पण तेच असणार, कारण कधीतरी ते विरोधी पक्षात असणार. खूप चुकीचा पायंडा पाडलाय. सध्या 11 वर्षात आपण जर बघितलं तर मोठाली अनेक आंदोलन झाली. दिल्लीच्या जंतर दिल्लीच्या वेशीवरती शेतकऱ्यांना रोखलं गेलं, त्यांच्यावर देखील जी कालची परिस्थिती होती आम्ही ती बघितली. कारण तीच परिस्थिती त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत होती. नेमकं हे सगळं होत असताना यांना निवडून तरी देतो कोण आणि येत्या काळात मतदारांना काय आवाहन करावं? नाही, येत्या काळात आता मला 3 वर्षात काय परिस्थिती असेल मला माहित नाही. हे काहीतरी क्रिएट करतील. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भरकटू नका, हे विषय लक्षात ठेवा. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुमच्या प्रेमात असतात. खरे दहशतवादी ही सरकार आहे. आणि हे आता देशभर पेटणार, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. स्वामीजी, तुम्ही रविवार